सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता मोफत ताडपत्री योजना आता सुरू झालेली आहे. तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला अनुदान त्याचप्रमाणे ताडपत्री इथं मिळणार आहे. 2026 आणि 27 करिता ताडपत्री योजना आता इथं सुरू झालेली आहे. तर यामध्ये कोण पात्र आहेत, अर्ज कशा पद्धतीने इथं करायचा आहे, तर या योजनेचा लाभ कधीपर्यंत तुम्हाला इथं मिळणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया. तर आता ताडपत्री अनुदान योजनेसाठी अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर आता यामध्ये ताडपत्री मोफत योजना 2026 आणि 27 करिता शेतकऱ्यांसाठी जे काही पीक साठवून ठेवण्यासाठी व पिकाचे संरक्षण, यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, ज्वारी, हरभरा, तर अशा पिकांचे जे काही संरक्षण व्हावं यासाठी ताडपत्री शेतकऱ्यांना इथे देण्यात येते. तर आता अर्ज कसा करायचा, कोण यासाठी पात्र राहणार आहे, तर राज्य शासन आणि कृषी विभागाच्या मार्फत ही जी योजना इथं राबवली जाते. तर यामध्ये शेतकऱ्यांना पिकाचे संरक्षण व्हावं व पावसापासून पिकाचे संरक्षण व्हावं यासाठी तुम्हाला ताडपत्री योजना दिली जाते. तर आता यामध्ये महत्वाचा जो पॉइंट आहे, यामध्ये कोणाला फायदा इथं होणार आहे, अल्पभूधारक शेतकरी, लहान शेतकरी, यामध्ये कांदा, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी, तूर असेल, तर नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही कधी कधी भरपूर पाऊस होतो, तर त्यामुळे पिकाचे जे काही संरक्षण यासाठी तुम्हाला ताडपत्री देण्यात येते. तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र, यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. 7/12 आणि 8 काय लागणार आहे, 7/12 आणि तुम्हाला 1/8 इथं लागणार आहे. यानंतर बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, फोटो इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे. तर हा जो अर्ज आहे तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरून भरायचा आहे. तर आता जर तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ पाहिजे असेल, तर तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तर आता यामध्ये या जिल्ह्यांमध्ये योजना तर सुरू झालेली आहे. तर आता ताडपत्री योजना यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, तर या जिल्ह्यांमध्ये ताडपत्री अनुदान योजना आता इथं सुरू झालेली आहे. तर आता तुम्ही ताडपत्री योजनेचा लाभ घेऊ शकता. यानंतर जे काही जिल्ह्यामध्ये बुलढाणा, चंद्रपूर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, तर अशा जिल्ह्यांमध्ये जे काही पात्र लाभार्थी आहेत, तर अशा पात्र लाभार्थ्यांना जे काही ताडपत्री योजनेचा लाभ इथं मिळत आहे. आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून व तुम्हाला ताडपत्री योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. परभणी, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, तर एकूण त्यानंतर इथे आपलं पालघर, एकूण 34 जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे. आता यामध्ये सर्व जिल्ह्यात एकाच वेळी अर्ज इथं सुरू होत नाही. काही जिल्ह्यांमध्ये आज सुरू होतील, तर काही जिल्ह्यांमध्ये 15 दिवस कालावधी लागतो, काही जिल्ह्यांमध्ये 1 महिना 1.5 महिना अर्ज होण्यासाठी इथे लागते. तर आता यामध्ये अर्ज कसा करायचा आहे, तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करून तुम्हाला कृषी विभाग असं सिलेक्ट टाकायचं आहे. ताडपत्री योजना 2026 आणि 27 सिलेक्ट करायचं आहे. नवीन नोंदणी जर केलेली असेल तर नवीन नोंदणी करा, किंवा तुम्ही तुमचं फार्मर आयडी टाकून लॉग इन डायरेक्टली करू शकता. तर आता ताडपत्री कधी व कशी मिळते, तर आता यामध्ये अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर तुम्हाला ताडपत्री दिली जाते. काही प्रमाणामध्ये काही जिल्ह्यांमध्ये तुम्हाला अनुदान दिले जाते. तर आता तालुका कृषी कार्यालयामध्ये माहिती तुम्हाला मिळून जाईल. काही ठिकाणी थेट ताडपत्री सुद्धा तुम्हाला देते, काही ठिकाणी SMS द्वारे तुम्हाला कळवण्यात येते. तर 12x18 फुटाचे जे काही आहे यामध्ये, तर यामध्ये कमी जास्त होऊ शकते जे काही ताडपत्रीमध्ये आहे. तर आता यामध्ये जे काही महत्वाचे जे काही प्रश्न आहे, त्यामध्ये शेतकरी, जर तुम्ही शेतकरी नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या नावावर 7/12/8 आहे, तर अशांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे. त्यानंतर शासकीय कर्मचारी जर असेल, कोणी शासकीय इथं जर काम करत असेल, तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आधी जर तुम्ही ताडपत्री या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला पुन्हा मिळणार नाही आहे. त्यानंतर एकाच कुटुंबामध्ये जास्त जर अर्ज केले तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. तर आता अर्ज करताना खोटी जर माहिती दिली तर तुम्ही जर आढळला तर तुम्हाला इथं मिळणार नाही. त्याचप्रमाणे तुमच्या बँक पासबुकला जर आधार लिंक नसेल तर तरी सुद्धा योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. तर आता सर्वप्रथम तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय करायचं आहे, तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरती जा. नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल तर ठीक आहे, लॉग इन करून तुम्ही तुमचं फार्मर आयडी टाकून लॉग इन करू शकता. युजर नेम पासवर्ड टाकून सुद्धा चेक करू शकता. तर आता तुम्हाला जी काही बेसिक माहिती, तर आता यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल ताडपत्री योजनेसाठी,
तर लाईव्ह व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ज्यांना कोणा व्हिडिओ बघितलेला नसेल तर लगेच बघा. या संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे व तुम्हाला तुमच्या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झाले की नाही, महाडीबीटी पोर्टलवरती तुम्ही ट्रॅक्टर असेल, रोटर असेल, ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा विविध योजनेचा लाभ महाडीबीटी वरून घेऊ शकता. तर लगेच विजिट करा अधिक माहितीसाठी. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.